हे सर्वात महाराष्ट्रीयन पॅटर्न आपलं जुना पद्धतीचं राहतं. हा घाट चांगला राहतो आणि हा मद्रास पॅटर्न हा हलक्यामध्ये राहतो आणि हा भरीवमध्ये राहतो, सॉलिडमध्ये राहतो. याची स्टार्टिंग तुम्हाला कमीत कमी 76 ग्रामपासून तर 1 किलोपर्यंत 1.5 किलोपर्यंत बसू जातो. समईमध्ये पण भरपूर प्रकार असतात ना. मोर समई, अँटिक समई. अँटिक समई पण छान राहते मग त्याच्यात. अँटिक समई अशा राहते ना. हे अँटिक समई त्याच्यामध्ये. हे अँटिक समई ना स्टार्टिंग तुम्हाला कमीत कमी 150-200 ग्रामपासून. नमस्कार मॅम. हा पूर्ण पूजेचा सेट झाला. याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 13 आयटम असतात. काही जण 11 पण घेतात आणि काही जण 13 पण पीस घेतात. याच्यामध्ये राहतं हे तांबा राहिलं, हे वाटी झाली म्हणजे अक्षदा वगैरे काही दुसरी प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी. हळद कुंकू झालं, हे निरंजन झालं, हे संध्याकाळी आणि पंचपात्र झालं, हे झारी झालं म्हणजे तिचा काही ठेवू शकतो किंवा पावलं वगैरे ठेवू शकतो, असं ठेवू शकतो ना. त्याच्यानंतर आपल्याकडे देवाचा टाक पण आहे. हा देवाचा टाक, हा खंडोबा आहे. हा तांब्यामध्ये केला जातो. मागून तांब्याची पाट राहते, त्याच्यात आतमध्ये लाग भरली जाते. तर का नाक तोंड दबू नये म्हणून त्याच्यात लाग भरली जाते मॅम. ही सर्वात स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो पुणा गाडगी ज्वेलर्स औंध येथील ब्रँचमध्ये. तर आज इथे मी सिल्वरचं कलेक्शन आज कवर केलेलं आहे. तर यामध्ये आपण समई, देवपाट, पूजेची थाळी, त्यानुसार अँटिकमध्ये सिल्वरचं असलेलं कलेक्शन आज आपण इथे कवर केलेलं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आपण पाहूया सिल्वरचं कलेक्शन. नमस्कार मॅम. मी PNG ज्वेलरी ब्रँड वैभव बोलतो मॅम. आजचा सिल्वरचा रेट आहे 98,000, 98,000 kg. ऑर्नमेंटचा रेट आहे आणि बिस्किट किंवा बार वगैरे घेतला तर 98,500चा रेट आहे. हे फॅन्सी आपण करंडे बघत आहोत मॅम. याच्यामध्ये एक करंडा प्लेटमध्ये आले. याच्यात हळदी कुंकाचं राहतं. याची शुद्धता 92% राहते. हे आपलं महाराष्ट्रीयन पॅटर्न. त्याच्यानंतर करंडे झाले 2. हे महाराष्ट्रीयन पॅटर्न झालं. हे सिंगल राहतात. याच्यामध्ये तुम्हाला असं राहणार सिंगल पीस. हे प्लेनमध्ये झालं. हे कासव कोयरी झालं. त्याच्यानंतर हा फॅन्सी करंडा झाला, हे 5 याच्यात. त्याच्यानंतर हे 2 करंडा झाला. हा चटई पॅटर्न झाला. हा रुक्मिणी करंडा झाला. हा रुक्मिणी करंडा झाला मॅम. हे सर्व हळदी कुंकूचा पॅटर्न झाला. ओके मॅम. हे फॅन्सी दिवे आहेत मॅम. याच्यामध्ये तुम्हाला नंदादीप फॅन्सी, हे सर्व फॅन्सी दिवे आहेत मॅम. हे आपला नंदादीप, हे फॅन्सी दिवा, हे आपली 5 पाकळी निरंजन, हे सर्वात महाराष्ट्रीयन पॅटर्न आहे मॅम. हे अँटिकमध्ये दिवे आलेले आहेत मॅम आता फॅन्सी. हे सर्व फॅन्सी. ही नाशिक समय आहे, ही त्याच्यानंतर ही मद्रास समय आहे. हा देवदास दिवा आणि फॅन्सी दिवा पण म्हणून ओळखला जातो मॅम. आपल्याला समईमध्ये काय किती वेटपासून स्टार्टिंग आहे? स्टार्टिंग वेट मॅम 15 ग्रामपासून सुरुवात असते ना. नाशिक समई घेतली तर कमीत कमी 76-75 ग्रामपासून पुढे राहते तर 1 किलोपर्यंत राहते मॅम. हे सर्वात महाराष्ट्रीयन पॅटर्न आपलं जुना पद्धतीचं राहतं. हा घाट चांगला राहतो आणि हा मद्रास पॅटर्न हा हलक्यामध्ये राहतो आणि हा भरीवमध्ये राहतो, सॉलिडमध्ये राहतो. याची स्टार्टिंग तुम्हाला कमीत कमी 76 ग्रामपासून तर 1 किलोपर्यंत 1.5 किलोपर्यंत बसू जातो. समईमध्ये पण भरपूर प्रकार असतात ना. मोर समई, अँटिक समई. अँटिक समई पण छान राहते मग त्याच्यात. अँटिक समई अशा राहते ना. हे अँटिक समई त्याच्यामध्ये. हे अँटिक समई ना स्टार्टिंग तुम्हाला कमीत कमी 150-200 ग्रामपासून याची सुरुवात राहते मॅम. हे फॅन्सी आहेत, अँटिक आहेत, ऑक्साईड पॉलिशमध्ये. आणि ही जी आहे ते हा दिवा, हा फॅन्सी दिवा आहे मॅम. आपल्या जुन्या काळातला कंदील टाईप कसा असायचा, काच वगैरे असायची, त्यामुळे हा फॅन्सी गेलेला आहे. सुंदर असं समई दिव्यांचं कलेक्शन इथे आपण कव्हर केलेलं आहे सिल्वरमध्ये. ताटामध्ये 3 प्रकार राहतात. एक महाराष्ट्रीयन ताट, त्यामध्ये ताटाचा प्रकार राहतो. हा महाराष्ट्रीयन थाळा,
आणि महाराष्ट्रीयन थाळामध्ये नवीन डिझाईनमध्ये आलेलं आहे. न्यू थाळा डिझाईन्स. हे सर्व स्टार्टिंग याची 7 इंचापासून तर 13 इंचापर्यंत जाताना. याची शुद्धता तुम्हाला 99% राहते. एक्सचेंज तुम्हाला 100% एक्सचेंज राहतं ना. त्याच्यामध्ये 2 वाटी, 1 ग्लास आणि ताट. हे 13 इंचाचं ताट आहे ना. हा पूर्ण सेट घेतला तर कमीत कमी तुम्हाला 1100-1200 ग्रामपर्यंत पूर्ण सेट बसून जातो. साईज जसं कमी घेणार तसं त्याचं वेट पण थोडंसं प्लस मायनस होतं ना. ॲप्रॉक्स प्राईस किती असेल याची? अंदाजे प्राईस बसत तुम्हाला आजच्या रेटने 1,40,000पर्यंत बसत. वेट आपण कमी केलं तर कमी पण बसून जास्त पण बसू शकतो. हा महाराष्ट्रीयन ताट हा 12 इंचामध्ये, हा 13 इंचामध्ये. हा थाळा टाईप झाला याच्यात आपण याच्यात डिश पण आपण कमी करू शकतो. याच्यात डिश नाही आहेत आणि याच्यामध्ये डिश घेतलेली आहे आपण, म्हणजे प्लेट वगैरे थोडक्यात 2 वाटी, 1 चम्मच, 1 डिश आणि 1 ग्लास. याच्यामध्ये पण तसंच केलेलं आहे. हा पण 12 इंचाचा सेट आहे. हा मग तुम्हाला 1100-1200 ग्राममध्ये पूर्ण सेट बसतो ना. हा मॅट फिनिशिंगमध्ये केलेला आहे. त्याचं वाटीचं वजन 80 ग्राम बसतं. 80 ते 100 ग्राम वाटीचं एक सिंगल वजन बसतं. डिश घेतली तर अंदाजे 90 ते 100 ग्राम डिशचं वजन बसतं. ताटाचं वजन अंदाजे 750 ग्राम बसतं मॅम. हे 12 इंचामध्ये 2 आहेत, हे 13 इंचामध्ये मॅम 2 आहेत. एक्सचेंज केलं तर तुम्हाला 100% एक्सचेंज जातं. कॅश घ्यायचं असेल तर तुम्हाला जो काही रेट असेल त्या रेटला 4% डिडक्शन असतं. आपलं असेल तरच आपण कॅश देऊ शकतो. बाहेरचं असेल तर आपण कॅश देऊ शकत नाही. आपल्या कुठल्याही पण वस्तू आपल्याकडे नवीन कलेक्शन आलेलं आहे. आता ऑक्साईड पॉलिशमध्ये आलेलं आहे. हे छान. हा पूर्ण पूजेचा सेट झाला. त्याच्यामध्ये पंचपात्र, पळी, घंटी, त्याच्यानंतर निरंजन, 2 निरंजन, हळदी कुंकू आणि एक डबी राहते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हा कलश राहतो. त्याच्यानंतर हे तुपाची पूर्ण सेट राहतो, घी लोटी म्हणतात त्याला. हा पूर्ण सेट राहतो. त्याच्यामध्ये स्पून राहतो, त्याला झाकण राहतं. हे सर्वात आपलं महाराष्ट्रीयन पॅटर्न झालं. हे ऑक्साईडमध्ये पण येतं आणि प्लेनमध्ये पण येतं. त्याच्यानंतर आपल्याकडे अन्नपूर्णा आहे, गणपती आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मी पण आहे, सरस्वती पण आहे. ही सरस्वती आणि लक्ष्मी ह्या पॅटर्नमध्ये येतं. ऑक्साईडमध्ये भरपूर पॅटर्न येतात, पण आपल्याकडे हा पूर्ण सेट केलेला आहे. त्याच्यानंतर असे बाउल्स पण येतात हळदी कुंकासाठी किंवा कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी चांगलं लागतं. आणि प्युरिटी 92% राहते मॅम. नमस्कार मॅम. हा पूर्ण पूजेचा सेट झाला. याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 13 आयटम असतात. काहीजण 11 पण घेतात आणि काहीजण 13 पण पीस घेतात. याच्यामध्ये राहतं हे तांबण राहिलं, हे वाटी झाली म्हणजे अक्षदा वगैरे काही दुसरी प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी. हळद कुंकाचं झालं, हे निरंजन झालं, हे संध्याकाळी आणि पंचपात्र झालं, हे झारी झालं म्हणजे अभिषेक करण्यासाठी त्याच्यात. आणि हे लोटी भांडं देवापुढे ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर हा कलश झाला. हा पूर्ण सेट अंदाजे तुम्हाला कमीत कमी 1200 ग्राममध्ये बसून जातो. रेटनुसार अमाऊंटची कमी जास्त होऊ शकते. 1 लाख अंदाजे धरून झालो आपण. थोडंसं अमाऊंट प्लस मायनस धरू शकतो. रेट कमी झालं तर कमी होऊन, जास्त झालं तर जास्त आहे. त्याच्यामध्ये हे सिंहासन राहतं. याच्यावर आपण गणपतीचं काही ठेवू शकतो किंवा पावलं वगैरे ठेवू शकतो, असं ठेवू शकतो ना. त्याच्यानंतर आपल्याकडे देवाचा टाक पण आहे. हा देवाचा टाक, हा खंडोबा आहे. हा तांब्यामध्ये केला जातो. मागून तांब्याची पाट राहते, त्याच्यात आतमध्ये लाग भरली जाते. आता का नाक तोंड दबू नये म्हणून त्याच्यात लाग भरली जाते मॅम. ही सर्वात आपलं महाराष्ट्रीयन पॅटर्न, सर्वात जुनं पॅटर्न पद्धतीने केलेला हा देवाचा टाक असतो मॅम. त्याच्यानंतर ना आपल्याकडे बेबी डिनर सेट आहे. हा पूर्ण सेट राहतो. अंदाजे 136 ग्रामचा आहे. याची अमाऊंट अंदाजे 15 ते 16 हजारमध्ये बसून जाते मॅम. कमी जास्त झालं तर अमाऊंट याची कमी जास्त होऊ शकते मॅम.